चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मांगली या गावची लेक वयाच्या 5व्या वर्षी तिला अस्थमा आजार झाला. यापुढे जीवघेणे अपेंडिक्स सर्जरी, त्यातच पोटाच्या विकाराने नियमित आहार घेणं अशक्य झालं. सोबतच सलग 3 वर्षापासून जेवणात फक्त लिक्विड आहार अशा एक नव्हे तर अनेक आरोग्य व आर्थिक संकटांनी ग्रासलेली तरुणी संकटांना न जुमानता योगा या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यास सिद्ध झाली आहे. योगगुरू रामदेव बाबा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगासनाला विशेष महत्त्व देत भारतात गुजरात राज्यातील अहमदाबाद इथं विविध वयोगटातील आंतरराष्ट्रीय योग स्पर्धा 4 ते 8 जून पर्यंत आयोजित केल्या आहेत. या जागतिक स्तरावरील स्पर्धेत एकूण विविध वयोगटातील 75 देशाचे योगपटू सहभागी होणार आहेत. 35 ते 45 वयोगटातून भद्रावतीची लेक डॉक्टर पूजा उर्फ ज्योती देवराव देऊरकर ही एकमेव तरुणी भारताचं प्रतिनिधित्व करणार असल्यानं भद्रावतीकरांसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. विशेष म्हणजे या जागतिक स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या स्पर्धकांना 6 लाख रुपये रोख आणि प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं पोटाचा विकार असल्यानं डॉक्टर पूजा कोणताही व्यावसायिक प्रशिक्षक नेमून धडे घेता आले नाही. प्रचंड जिद्द, आवड, आत्मविश्वास या बळावर तिनं देशांतर्गत, राज्य, राष्ट्रीय तसंच नेपाळ, थायलंड, मुंबई इथं आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्वक कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावण्याची अखंडित कामगिरी केली होती. राज्य शासनानं मात्र आज पावेतो याची दखल न घेतल्याची खंत तिला आहे. मात्र खजील न होता आता चक्क जागतिक स्तरावरील नामांकित व चढाओढ असलेल्या स्पर्धेकरता मोठ्या आत्मविश्वासानं ती सज्ज झाली आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून परंपरागत भारतीय योगासनाचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवून देशाचं नाव मोठं करू असा आत्मविश्वास तिनं व्यक्त केला आहे.